हॅलो फ्रेंड्स, सवेशू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही इथे बघू शकता मी ॲलोवेराची 8 ते 10 पाती घेतलेल्या आहेत या, आणि याची जी काटेरी जी बाजू असते ती मी काढून घेतलेली आहे चाकूने. हे मी एक तेल बनवते आहे, जे आपलं कोकोनट ऑइल असतं त्याच्यामध्ये हे माझे सगळे इन्ग्रेडियंट्स जाणार आहेत. आणि खूप छान होतं हे तेल, आणि याचा जो इफेक्ट आहे, अनुभव आहे माझा, तो खूप चांगला आहे. जेव्हा आपल्याला तिथे केस आपले व्यवस्थितपणे वाढतात, आणि जिथे समजा केस मुळापासूनच नाही आहे तर तिथे पण ते केस आलेले आहेत, तर हे तुम्ही जरूर ट्राय करा. इथे मी 10 ते 12 माझ्या ॲलोवेराचे जे पाती आहेत त्या मी माझ्याकडे ज्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये ॲलोवेराचे रोपं आहेत, तर त्याच्यामधून मी ते घेतलेले आहेत कट करून. आणि कढीपत्ता घेतलेला आहे 2 वाट्या, धुवून चांगला व्यवस्थित मी तो ठेवला आहे. इथे कांदे घेतलेले आहेत मी 3 चिरून. लवंगा घेतल्या आहेत थोड्याफार, ते 7 ते 8, जेणेकरून आपल्याला कांद्याचा वास नाही येणार. इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे. हे जे ब्ल्यू ग्लास आहे त्याच्यामध्ये खोबरेल तेल आहे, ते जवळपास पाव किलो आहे, ते 250 ग्राम आहे ते. नंतर कलोंजी घेतलेली आहे, जी काळी जी दिसते ती कलोंजी आहे, जे कांद्याचं बी असतं. आणि मेथी घेतलेली आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, आणि ॲलोवेरा पण आपण छोटे छोटे काप बनवून घेतलेले आहेत. आता इथे मी एक कढई ठेवली आहे, लोखंडी कढई आहे ही. ह्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण तेलामध्ये उकळवून घ्यायचं आहे, किंवा शिजवून आपण म्हणू शकतो, शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ते. तर हे मी सर्व, तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व कांदा, ॲलोवेरा, कढीपत्ता हे सर्व कढईमध्ये टाकते. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, जे पाव किलो कोकोनट ऑइल आहे ते तुम्ही टाकून त्याच्यामध्ये हे सर्व उकळवून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे ते. आता इथे कढीपत्ता, कांदा, ॲलोवेराचे काप हे सर्व मी त्या कढईमध्ये टाकलेलं आहे, आणि खोबरेल तेलसुद्धा त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आधी. तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. ॲलोवेराचे काप, कांदा, कढीपत्ता, कलोंजी आणि मेथी हे पण आपल्याला त्यात टाकायचं आहे. हे सर्व टाकून आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे व्यवस्थित. याचा जो अर्क असतो तो आपल्या खोबरेल तेलामध्ये उतरतो, आणि मग त्या तेलामध्ये तेल अजूनच गुणकारी होऊन जातं ते. याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्याने छान केस वाढतात, आणि काही काही लोकांचे मुळाशी केस नव्हते तर त्यांचे पण चांगले ग्रो झालेले आहेत. तर तुम्ही जरूर या तेलाचा वापर करून बघू शकता. इथे मेथी घेतलेली आहे मी 3 ते 4 टेबलस्पून, आणि कलोंजी पण 3 ते 4 टेबलस्पून घेतलेली आहे. कलोंजी हे कांद्याचं बी असतं ते, किंवा काळं जिरं पण म्हणू शकतो आपण त्याला. 15 ते 20 मिनटं आपल्याला हे तेल चांगलं उकळवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता याचा कलर कसा चेंज झालेला आहे पूर्ण. हे 20 मिनटं मी ठेवून मध्यम गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे, आणि जेणेकरून हे पटपट तेलामध्ये छान शिजून निघेल ते. आता हे बऱ्यापैकी अर्क याचा उतरलेला आहे सगळ्या इन्ग्रेडियंट्सचा. लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे ते आणखीनच गुणकारी होऊन जातं. तर शक्य असेल तर तुम्ही लोखंडी कढईतच हे तेल बनवा. एक 2 ते 3 महिने आपल्याला हे तेल वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला जो इफेक्ट आहे तो चांगला अनुभव आहे तो आपल्याला मिळतो याचा. जिथे आपल्याला केस, ज्या लोकांचं असं थोडं टक्कल झालेलं आहे तिथे पण हे लावल्यानंतर केस आलेले आहेत, ते मी माझ्या अनुभवावरून सांगते आहे. तर तुम्ही पण हे जरूर ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच इफेक्ट माहिती पडेल याचा. आता हे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी एक ग्लास घेतला आहे, आणि ज्या ग्लासने आपण कोकोनट ऑइल घेतलं होतं त्याच ग्लासमध्ये मी हे तेल आता गाळणी ठेवून त्याच्यावर
तेल गाळून घेणार आहे ते. जेवढं आपण कोकोनट ऑइल घेतलं होतं तेवढंच ते जवळपास तेवढंच ते होतं. तेल हे पूर्ण अर्क उतरल्यानंतर हा तेवढाच ग्लास आपला भरून येतो. अतिशय गुणकारी तेल आहे हे, तुम्ही नक्की ट्राय करा. कांद्याने पण आपले केस चांगले वाढतात. मेथीने डॅन्ड्रफ वगैरे आपल्याला नाही होत. केसांची वाढ चांगली होते याच्यामुळे. इथे तुम्ही बघू शकता जेवढा ग्लास मी तेल घेतलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे, पण अजून म्हणजे तेवढं भरलेलं आहे ते तेल. तर हे तुम्ही खोबरेल तेल व्यवस्थित आपल्या काचेच्या बाटलीमध्ये ठेवून द्या आणि मग त्याचा वापर करा. हे तेल जवळपास 1 महिनाभर पुरतं ते. मुलांना चांगलं तेल लावायचं आहे ते असं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि जरूर ट्राय करून बघा हे तेल. चांगला अनुभव येतो आहे ना याने. एक अर्धा ते 1 तास जातो हे सर्व तेल बनवायला, पण याचा इफेक्ट चांगला येतो, अनुभव चांगला आहे याचा. तर तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.